नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी जगदीश वानखेडे दीपस्तंभ संपूर्ण गणित विषयाचा लेखक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण प्रोबॅबिलिटी, ठीक आहे, ज्याला आपण मराठीतून संभाव्यता वगैरे म्हणतो। त्याचे काही कन्सेप्ट पाहू आपण। त्याच्यामध्ये एकूण 4 प्रकार पडतात। प्रत्येक प्रकारावर आपण थोडे थोडे प्रश्न घेऊन तो कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा मी प्रयत्न करतो, ठीक आहे। चला तर आपण बेसिक माहिती पाहू। सुरुवातीला काय म्हटलंय पहा, प्रोबॅबिलिटी याला आपण मराठीतून संभाव्यता असं म्हणतो। तर संभाव्यतेचं एक सूत्र आहे, ते सूत्र कसं आहे याला मराठीतून म्हटलं तर संभाव्यता बरोबर वर असते इच्छित शक्यता आणि खाली असते एकूण शक्यता, ठीक आहे। तर यालाच इंग्रजीतून म्हटलं तर हे होते इच्छित शक्यता म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट आणि एकूण शक्यता म्हणजे असणार हे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस। आणि यालाच आपण शॉर्टकटमध्ये प्रोबॅबिलिटीला आपण डिनोट करतो पी ऑफ ई न, आणि नंबर ऑफ इव्हेंट म्हटलं तर याला लिहितो एन ऑफ ई, आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हटलं तर एन ऑफ एस। अशा पद्धतीने आपण याला दर्शवतो, ठीक आहे। मग आता त्यानंतर एक कन्सेप्ट आहे, संभाव्यता ही नेहमी 0 ते 1 च्या मध्ये असते, ठीक आहे। तर याच्या मागचं रिझन काय असते, UPSCला वगैरे याच्यावर आधारित एक प्रश्न तयार केला होता, ठीक आहे। बेसिकवर आधारित प्रश्न आहे का, ठीक आहे। पहा कसं लक्षात घ्या। आता एकूण शक्यता, ठीक आहे, आणि वर आहे इच्छित शक्यता। तर इच्छित शक्यता हे जे असतात हे एकूण शक्यतेपैकीच काही असतात, ठीक आहे। म्हणजे वरचे जे संख्या असणार हे खालच्यापैकीच काही असणार। म्हणजे याचा मिनिंग काय, फॉर एक्झाम्पल एकूण संख्या जर 50 असतील तर त्यापैकी असं समजा की 20 संख्या आहे असं वगैरे। मग याच्यावरून आपल्याला कन्सेप्ट काय समजतो का, खालची संख्या ही नेहमी मोठी असते आणि वरची संख्या ही नेहमी लहान असते, ठीक आहे। तर वरची संख्या लहान असते, खालची मोठी संख्या। मग मोठ्या संख्येनं आपण ज्यावेळेस लहान संख्येला भागतो तर याचा भागाकार 0 पॉइंट समथिंग येतो, ठीक आहे। म्हणून आपण म्हणताना असं म्हणतो का संभाव्यता ही नेहमी 0 ते 1 च्या मध्ये असते। काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल का बा सर 0 वगैरे संभाव्यता असू शकते का, तर 0 असू शकते, पण संभाव्यता ही 1 च्या वर नसणार, ठीक आहे। तर संभाव्यता ही 0 पासून तर 0.99 पर्यंत, ठीक आहे, इथपर्यंत वगैरे असू शकते, पण 0 ते 1 च्या मध्ये असणार, पण 1 च्या वर नसणार। हे कन्सेप्ट लक्षात असू द्या, ठीक आहे। एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्नामध्ये असं बेसिकमध्ये प्रश्न टाकू शकते का खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही। मग फॉर एक्झाम्पल असं दिलं, एक दिलं 4/5, दुसरं ऑप्शन दिलं 3/7 वगैरे, तिसरं ऑप्शन दिलं 8/14 वगैरे, आणि चौथं ऑप्शन दिलं 12/9 वगैरे, आणि म्हटलं की कोणती संभाव्यता असू शकत नाही। तर आपला बेसिक कन्सेप्ट काय सांगते आपल्याला की खालची संख्या मोठी पाहिजे, वरची संख्या लहान पाहिजे, आणि चौथं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये उलटं झालेलं आहे, वर मोठी संख्या झालेली आहे आणि लहान संख्या खाली झालेली आहे। तर याचा अर्थ चौथं जे ऑप्शन आहे ती संभाव्यता असू शकत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। भविष्यात 1-2 प्रश्न विचारू शकते, UPSCला प्रयोग झालेला आहे, क्लास 3ला जशाला तसा तो प्रश्न टाकू शकता किंवा त्याच्याशी रिलेटेड आकडे वगैरे बदलून प्रश्न विचारू शकते। लक्षात ठेवायचं, संभाव्यता हे 0 पासून सुरू होऊन 0.99 पर्यंत राहू शकते, 1 च्या वर हे संभाव्यता नसते, ठीक आहे। कारण 1 म्हणजे असं पकडा की हे 100% असते, ठीक आहे। तर 100%च्या वर नसते संभाव्यता, तर टोटल म्हणजे 100% असणार, ठीक आहे। हे झालं बेसिक। त्यानंतर पहिला जो प्रकार आहे आपला तो आहे नाणे, ठीक आहे। मग नाण्यामध्ये आपल्याला नाण्याचे प्रश्न इझिली सॉल्व करण्यासाठी काय आवश्यकता आहे लक्षात घ्या। नाण्याचे प्रश्न सोडवायचं म्हटलं तर पहिले आपल्याला हे माहीत पाहिजे का नाण्याला 2 बाजू असतात, ठीक आहे। एक असते हेड आणि दुसरं असते टेल, ठीक आहे। तर मुद्दाम पिक्चर मी इथं हे केलेलं आहे याच्यासाठी का काही जणांना मराठीत किंवा काही जणांना इंग्रजीमध्ये असं प्रॉब्लेम असतो, ठीक आहे। कसा हेड म्हटलं तर याला आपण मराठीतून छापा म्हणतो, आणि टेल म्हटलं तर त्याला म्हणतात काटा, आणि आपल्या भाषेत म्हटलं तर याला आपण हा जो सिम्बॉल आहे याला आपण चित असं म्हणतो, आणि हा झाला पट, ठीक आहे। तर यालाच आपण हेड टेल किंवा शुद्ध मराठीमध्ये छापा काटा असं सुद्धा याला म्हणतो आपण, ठीक आहे। मग नाण्यामध्ये 3 कंडिशनवर आधारित प्रश्न विचारतात।
ठीक आहे. त्यात 3 कंडिशन कोणत्या असणार? 1 नाणं हवेत उडवणं, 2 नाणं हवेत उडवणं, 3 नाणे हवेत उडवणे. पहा, तर आपण संभाव्यतेचं जर सूत्र पाहिलं तर ते सूत्र आहे वर नंबर ऑफ इव्हेंट, खाली आहे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. तर शक्यतोवर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हे आपल्या पाठच असलं पाहिजे. तर नंबर ऑफ इव्हेंट हे प्रश्नावरून आपण काढत असतो. तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस जर पाठ असेल तर आपला अर्धा वेळ तेवढा वाचेल. आपण फक्त नंबर ऑफ इव्हेंट काढून ते सूत्रात किमती टाकून त्याचा फायनल आन्सर वगैरे काढू शकतो. ठीक आहे. पहा, मग नंबर ऑफ सॅम्पल स्पेस NOPS पाठ करण्यासाठी आपल्याला ह्या 3 गोष्टी समजल्या पाहिजे. पहा कसं, लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण 1 नाणे हवेत उडवतो, पहिली कंडिशन आहे 1 नाणं हवेत उडवणं. तर आता आपल्याला माहीत आहे प्रश्नामध्ये वगैरे असे शब्द टाकतात पूर्वग्रहरहित. याचा अर्थ असतो, काही आता हुशार मुलं असतात थोडे, पूर्वग्रहरहित हा शब्द त्याच्यासाठीच टाकलेला असतो. काही जण वा 1 नाणं हवेत उडवलं तर काय पडू शकते बा. ठीक आहे. तर आता 1 नाणं हवेत उडवलं तर हेड पडू शकते किंवा टेल पडू शकते. मग काही विद्यार्थी असं म्हणू शकतात, सर 1 नाणं हवेत उडवलं तर हवेतच गेलं तर कसं करायचं बा. किंवा तो नाणं जर आपण उडवलं, तो जर उभा राहिला खाली आल्यानंतर जमिनीवर तर कसं होईल. ठीक आहे. तर पूर्वग्रहरहित याचा अर्थ असतो का कुठल्याही ग्रहाचा त्याच्यावर इम्पॅक्ट नसणार. ते जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तर त्याच्यानुसार ते जमिनीवरच पडणार आणि ते आडवंच पडणार. म्हणजे एकतर हेड पडेल किंवा टेल पडेल. हा फक्त ते पूर्वग्रहरहित या शब्दाचा अर्थ असतो. ठीक आहे. प्रश्नामध्ये समोर येणारच आहे, बघूया आपण. 1 नाणं हवेत उडवलं तर 2 पॉसिबिलिटीज असतात. एक तर हेड पडू शकते किंवा टेल पडू शकते, एच किंवा टेल. तर असे 2 असणार. ज्यावेळेस 2 नाणे हवेत उडवतो आपण, तर 2 नाणे हवेत उडवतो म्हटलं तर काय पॉसिबिलिटीज होऊ शकते. पहिलं नाणं हवेत उडवलं, हेड पडलं. दुसरं नाणं हवेत उडवलं, हेड पडलं. ठीक आहे. ही झाली पहिली पॉसिबिलिटीज, दोन्ही हेड पडले. ठीक आहे. दुसऱ्यांदा मी ते 2 नाणे हवेत उडवले तर असं होऊ शकते, पहिल्यामध्ये हेड, दुसऱ्यामध्ये टेल. ठीक आहे. तर तुम्ही जर पहिल्या 2 कंडिशन जर पाठ केल्या तर दुसऱ्या 2 कंडिशन तुम्ही इझिली लिहू शकता. उलटच करणे आहे फक्त. पहा, पहिली कंडिशन दोन्ही हेड, दुसरी कंडिशन पहिलं हेड दुसरं टेल. मग आता हे 2 जर तुम्हाला लिहिता आले तर समोरचे 2 याच्या उलटच असतात. हे उलट असतात. याला तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येऊन जाते. जसं पहा, उलट कसं HT आहे तर याच्या उलट TH. म्हणजे जिथं H होता तिथं T करायचं, जिथं T होता तिथं H करायचं. दुसऱ्याच्या उलट तिसरं आणि पहिल्याच्या उलट चौथं असते. डबल Hचं उलट केलं तर डबल T. तर असं आपण लक्षात ठेवू शकतो. ज्यावेळेस 2 नाणे हवेत उडवतो त्यावेळेस नंबर ऑफ सॅम्पल स्पेस असतात 4, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 3 नाणे जर हवेत उडवले तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एकूण 8 असतात. ठीक आहे. तर कोणत्या असतात हे आपल्याला लिहिलेलं आहे. आपण पहिले 4 जर पाठ केल्या तर समोरच्या 4 हे त्याच्यावरून आपण सहज लिहू शकतो. पहिले 4 कोणता, एक तर तिन्ही हेड पडेल. तिन्ही हेड पडेल. दुसरी कंडिशन याला लिहिण्याची किंवा लक्षात ठेवण्याची पद्धत, पहिलं तिन्ही हेड, दुसऱ्यामध्ये लिहिताना शेवटच्या ठिकाणी टी लिहायचा. म्हणजेच काय का पहिल्याचं दुसरं लिहिताना फक्त लास्टवाला जो H होता त्याच्या ठिकाणी आपण टी लिहिलं. थर्ड लिहिताना आपण काय लिहिणार का मधातला जो H होता, ठीक आहे, याच्यावरून हे जर लिहायचं म्हटलं तर मध्ये टी लिहिला. पहिल्यांदा असं समजा की शेवटी लिहिला मग मध्ये लिहिला. मग हे लिहित असताना, चौथं लिहित असताना काय करायचं, सुरुवातीला टी लिहायचं. म्हणजे टीची जागा बदलत आहे. बाकी H हे 2 वेळा आहेच. म्हणजे पहिल्यांदा H हे 3 वेळा आहे. त्यानंतर टी शेवटी उर्वरित 2 H. त्यानंतर टी मध्ये उर्वरित 2 H. त्यानंतर टी हा सुरुवातीला उर्वरित 2 H. अशा पद्धतीनं हे 4 कंडिशन झाल्या. याच्या उलट समोरच्या 4 कंडिशन असतात. कशी, याच्या उलट ही असते. TH आहे तर लिहिताना उलट करून लिहायचं. जिथं टी असेल तिथे H लिहा, जिथे H असेल तिथे टी लिहा. HTH आहे तर याच्या उलट करा. ठीक आहे. HTH च्या उलट जर केलं तर Hच्या ठिकाणी टी, टीच्या ठिकाणी H, Hच्या ठिकाणी टी असं. HHT असेल याचं उलट केलं तर TTH होईल. आणि ट्रिपल H आहे याचं उलट केलं तर ट्रिपल टी होईल.
तर मला जे सांगायचं आहे तुम्हाला कळलं असेल का पहिल्या जर 4 कंडिशन पाठ केलं तुम्ही तर समोरच्या 4 कंडिशन तुम्ही त्याला उलट करून इझिली लिहू शकता. तर याच्यामध्ये चांगलं ऑब्झर्वेशन, याला व्यवस्थित पाहून घ्यायचं. ठीक आहे. आता ऑब्झर्वेशन करणं म्हणजे काय एक नाणं हवेत जर उडवलं तर 2 पॉसिबिलिटीज आहे एकूण, एक तर हेड पडू शकते किंवा टेल पडू शकते. मग हेड पडण्याची कंडिशन किती वेळा आहे? 1 वेळा आहे. आणि टेल पडण्याची कंडिशन किती वेळा आहे? 1 वेळा. दुसरं, 2 नाणी ज्यावेळेस हवेत उडवतो आपण तर त्यामध्ये 1 वेळा हेड पडेल याची संभाव्यता म्हटलं तर एकदा हेड किती वेळेस असते? 2 वेळेस असते. ठीक आहे. अशा पद्धतीने थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण इझिली आन्सर काढू शकतो. आता याच्याशी रिलेटेड प्रश्न पाहू आपण. प्रश्नावरून तुम्हाला आणखी डिटेल सांगतो मी. ठीक आहे. पहा, पहिला प्रश्न, एक नाणे उधळले जाते. उधळले जाते म्हणजे काय? हवेत उडवले जाते असं समजा. एक नाणे हवेत उडवले जाते. छापा मिळण्याची संभाव्यता. ठीक आहे. पहा, लक्षात घ्या. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, ज्यावेळेस एक नाणे हवेत उडवणार त्यावेळेस काय असणार? H, T. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 2 असणार. ठीक आहे. आता नंबर ऑफ इव्हेंट म्हणजे इच्छित शक्यता, म्हणजे आपल्याला जे विचारलं त्याच्यावरून लिहिणे. ठीक आहे. तर आता छापा मिळण्याची, छापा म्हणजे काय? हेड. तर हेड किती वेळा मिळणार? इथं 1 वेळा. तर छापा मिळण्याची संभाव्यता म्हणजे छापा मिळण्याची शक्यता किती वेळा आहे? 1 वेळा आहे. नंबर ऑफ इव्हेंट. ठीक आहे. इच्छित शक्यता. मग प्रोबॅबिलिटी काढायची म्हटलं तर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो? वर नंबर ऑफ इव्हेंट आणि खाली नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. मग नंबर ऑफ इव्हेंट किती? 1 आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती? 2. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. पेपरमध्ये एवढं सर्व लिहिण्याची गरज नाही. काय करा, एक नाणे म्हटलं तर डायरेक्ट छेदामध्ये 2 येईल, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आणि हेड मिळण्याची संभाव्यता म्हटलं तर 2 पैकी हेड एकदा मिळत असतो तर वर 1 लिहायचं, याचा आन्सर होईल 1/2. बस एवढंच लिहायचं पेपर सोडवत असताना. ठीक आहे. चला, पहा दुसरा प्रश्न. 2 नाणी. 2 नाणी म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे का छेदामध्ये 4 येणार आता. ठीक आहे. 2 नाणी म्हटलं छेदामध्ये 4. एकाच वेळी उधळली गेली दोन्ही छापे मिळण्याची संभाव्यता किती? आता दोन्ही छापे म्हटलं तर दोन्ही हेड. तर आपल्याला समजलं पाहिजे का ज्यावेळेस आपण नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 2 नाणी म्हटलं तर त्याचं तुम्हाला म्हणून म्हटलं होतं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. तर ह्या 4 कंडिशन असतात. ठीक आहे. दोन्ही छापे याचा अर्थ दोन्ही हेड. तर दोन्ही हेड किती वेळा आहे? 1 वेळा आहे. तर वर 1 लिहायचं, हे झालं याचा आन्सर. ठीक आहे. तर दोन्ही छापे मिळण्याची संभाव्यता म्हटलं तर दोन्ही छापे मिळण्याची संभाव्यता किती असणार? 1/4. तर याचा आन्सर येईल 1/4, जे की आपला ऑप्शन नंबर आहे 3. तर असं थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं तर इझिली आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ओके. चला, पुढचा प्रश्न. ओके. पहा तिसरा प्रश्न काय म्हटलं? 3 पूर्वग्रहरहित. आता 3 म्हटलं तर छेदामध्ये 8 हे टाकून द्यायचे. ठीक आहे. 3 पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली तर सर्व काटे, तर सर्व काटे याचा अर्थ सर्व टेल. तर आता 3 नाणे ज्यावेळेस आपण हवेत उडवतो, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण बेसिक पाहिलं. पहा कसं 3 नाणे ज्यावेळेस हवेत उडवतो तर सर्व काटे तिन्ही टेल. तर तिन्ही टेल जर म्हटलं तर आपल्याला माहित आहे किती वेळा असते तिन्ही टेल? 1 वेळा असते. क्लिअर आहे. मग कसं सोडवणार? मग 3 नाणे म्हटलं तर आपण कसं सोडवायला पाहिजे? छेदामध्ये 8. तर सर्व काटे, सर्व म्हणजे आता 3 नाणे म्हटलं तर तिन्ही वेळा काटे. ठीक आहे. तर ट्रिपल टी किती वेळा असते? तर ट्रिपल टी असते 1 वेळा. तर याचा आन्सर झालं 1/8. काही जास्त स्टेप वाईज लिहिण्याची गरज नाही. आपण स्पर्धा परीक्षेमधले प्रश्न सोडवता, आपल्याला फक्त ऑप्शन गोल करायचा आहे, स्टेप मार्किंग नाही आहे. म्हणून जेवढं लवकरात लवकर आन्सर काढता येईल शॉर्टकट पद्धतीनं तेवढं काढण्याचा प्रयत्न करा. तर याचा आन्सर येईल 1/8, जे की ऑप्शन नंबर आपलं 1 होतं. पहा चौथा प्रश्न. 2 पूर्वग्रही रहित. आता 2 म्हटलं, ठीक आहे, 2 म्हटलं तर छेदामध्ये 4 येणार, हे कंपल्सरी. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 4. आता पूर्वग्रहरहित हे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होतो, म्हणजे नाणे फेकलेले हे आडवे पडतील. ठीक आहे. म्हणजे हेड किंवा टेल पडणार, हा त्याचा मिनिंग आहे. बाकी काही मिनिंग नाही, याला सोडून द्या. नाणी उधळली गेली, किमान 1 छापा. किमान 1 छापा. आता बोलण्याकडे लक्षात घ्या. किमान 1 छापा, तर याचा अर्थ असतो 1 किंवा त्यापेक्षा जास्त. 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या.
आता किमान आणि कमाल हे दोन तुम्हाला समजले पाहिजे. किमान एक छापा याचा अर्थ एक चालते आणि दोन चालते. आता दोन नाणे जर फेकणार तर मॅक्झिमम किती राहू शकते, दोन नाणे राहू शकते. म्हणजेच काय, किमान एक म्हटलं तर कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त किती, दोन. ठीक आहे, तर एकतर एक वेळा हेड असणारे चालते, ठीक आहे, आणि दोन वेळा हेड असणारे चालते. मग कोणते येणार पहा कंडिशन. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, दोन वेळा हेड आहे हेही चालते, एक वेळा हेड आहे हेही चालते, आणि परत इथं एक वेळा हेड आहे हेही चालते. फक्त काय चालत नसणार, जिथं हेड नाहीच आहे ते नाही चालणार. क्लिअर आहे. कमीत कमी एक हेड म्हटलं तर एक किंवा त्यापेक्षा जास्त, हा त्याचा मिनिंग होतो. म्हणजे एक हेड असेल तरी चालेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर उत्तमच, म्हणजे चालेलच, काही प्रॉब्लेम नाही. पण जिथं हेड नसणार ते चालणार नाही. क्लिअर आहे. पहा मग याचं कमीत कमी एक वेळा हेड म्हटलं तर किती वेळा मिळते, 3 वेळा. तर याचा आन्सर असणार 3/4, जे की ऑप्शन नंबर आपलं 1 होतं. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने आपण पाचवा प्रश्न पाहू आपण. ठीक आहे, पाचव्या प्रश्नामध्ये म्हटलं तीन नाणी फेकली असता, तीन नाणी म्हटलं तर छेदामध्ये 8 लिहून टाकायचं. क्लिअर आहे. फेकली असता जास्तीत जास्त 2 वेळा हेड. आता जास्तीत जास्त हा शब्द वापरलाय, तर जास्तीत जास्त याचा अर्थ कसं असते, एक तर 0 राहू शकते, 1 राहू शकते, 2 राहू शकते, 3. आता हेड म्हटलं तर आपल्याला माहित आहे, एक तर नसू शकते, किंवा 1 वेळा असेल, किंवा 2 वेळा असेल, किंवा 3 वेळा असेल. आता जास्तीत जास्त 2 याचा अर्थ काय असतो, का 2 पेक्षा जास्त नको. माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या. जास्तीत जास्त 2 याचा अर्थ 2 पेक्षा जास्त नको. ठीक आहे. मग आता विद्यार्थ्यांना वाटते का 2 पाहिजे का, तर नाही. नसेल तरी चालते. बोलण्याकडे लक्षात घ्या. नसेल तरी चालते, 1 असेल तरी चालते, आणि 2 असेल तरी चालते, पण 2 पेक्षा जास्त नको. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम असतो, तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. यांनी आपल्याला पाहिजेच असं नाही म्हटलं, किंवा 1 पाहिजे असं नाही म्हटलं, किंवा 2 पाहिजे असं नाही म्हटलं. त्यांनी फक्त म्हटलं का जास्तीत जास्त 2 याचा अर्थ 2 पेक्षा जास्त नको. याचा मिनिंग होतो 2 पेक्षा जास्त नको. मग जिथं 2 पेक्षा जास्त असेल ते घेणार नाही. म्हणजेच काय, हेडवर प्रश्न होता, एक कंडिशन असते HHH, ते नाही जमणार आपल्याला. मग बाकी सर्व जमेल. ठीक आहे. बाकीच्या मग आता टोटल असतात 8, त्यापैकी ही कंडिशन नाही जमणार 3 हेडवाली, म्हणजे बाकीचे सर्व जमतील. म्हणजे कंडिशन किती जमतील, 7. तर याचा आन्सर असणार 7/8 अशा पद्धतीने वगैरे. ठीक आहे. तर जास्तीत जास्त 2 हेड म्हटलं तर याचा आन्सर येणार 7/8. ठीक आहे. PPT मध्ये इथं ऑप्शनमध्ये गडबड झाली असेल. ठीक आहे. तर याचा आन्सर यायला पाहिजे 7/8, मी सांगतोय. ओके, चला पहा समोरचं. हे मिस झालं इथं ऑप्शन लिहिताना वगैरे, 4, 5 वगैरे हे दुसरेच ऑप्शन आले. इथं एक 7/8 असं वगैरे पाहिजे होतं. ओके, तुम्हाला अर्थ कळला का प्रश्नाचा, परत एकदा सांगतो. जास्तीत जास्त 2 हेड याचा अर्थ असतो का 2 पेक्षा जास्त नको. ठीक आहे. मग आता हेड पहा, आपली कंडिशन काय हेड एक तर नसूच शकतो, किंवा एखाद्या वेळेस पडू शकतो, किंवा 2 वेळ पडू शकतो, किंवा 3 वेळेस. एवढा टोटल पॉसिबिलिटीज झाल्या. तुम्ही जर त्या 8ही कंडिशन चेक केल्या तर समजू शकते का एक वेळ असा आहे का ज्याच्यामध्ये हेड नाही आहे. काही कंडिशन अशा आहे का ज्याच्यामध्ये एकदा हेड आहे, काही कंडिशनमध्ये 2दा आहे, काही कंडिशनमध्ये 3दा आहे. तर हे 4 पॉसिबिलिटीज असते. तर जास्तीत जास्त 2 याचा अर्थ असते 2 पेक्षा जास्त नको. म्हणजे 2 पेक्षा मोठा आकडा कॅन्सल करायचा, बाकीच्या सर्व कंडिशन जमते हे समजलं पाहिजे. मग 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 वेळा हेड जे असणार, 3 वेळा हेड जे असणार ते जमणार नाही, तेवढं कॅन्सल करायचं, बाकीचं सर्व चालते. मग एक कंडिशन कॅन्सल झाली 8 मधून, तर उरणार 7. तर याचा आन्सर येणार 7/8. ठीक. हा प्रश्न जर सोडवतो म्हटलं आपण, 3 म्हटलं तर छेदामध्ये 8 टाकून द्यायचे. नाणेफेक केली, कमीत कमी 2 म्हटलं. पॉसिबिलिटीज काय, एक तर नसू शकते, किंवा 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते. कमीत कमी 2 याचा अर्थ 2 पासून पुढचे चालते, 2च्या कमी नाही चालत. लक्षात येत आहे. कमीत कमी 2 म्हटलं तर 2 असणारे चालते, 3 असणारे चालते. मग आपले जे 8 कंडिशन आहे त्याच्यामध्ये छापे म्हटलं, छापे याचा अर्थ हेड, तर 3 असणारे म्हणजे HHH, 2 असणाऱ्या पहिल्या 3 याच्यानंतरच्या 3 कंडिशन असतात, जशा HHT,
त्याच्यानंतर HTH आणि परत असणार HTH आणि परत असते THH, ठीक आहे. ह्या 4 कंडिशन. इथं 3 वेळा आहे आणि इथं दोनदा आहे, इथं दोनदा आहे H, ठीक आहे, आणि इथं दोनदा आहे H, ठीक आहे. तर आपल्याला 2 वेळा आणि 3 वेळा असणारे चालते. मग 2 वेळा आणि 3 वेळा असणारे असे एकूण 4 आहे, वर 4 येणार. तर 4/8 म्हटलं तर हे होईल 1/2, ठीक आहे. तर याचा आन्सर येणार 1/2, जे की ऑप्शन नंबर आहे 2. तर असे प्रश्न सोडवत असताना कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे 2 शब्दांचा प्रॉपर अर्थ समजणं आपल्याला आवश्यक आहे. हे जर समजलं तर आपण स्पीडली कमी वेळात आन्सर काढू शकतो. क्लिअर आहे? चला, तर नाण्यांवर अशा टाईपचे प्रश्न विचारू शकतात. समोरचा आपण कन्सेप्ट पाहू. समोरचा ठोकळा, ठीक आहे, किंवा याला असं म्हणू शकतो आपण सोंगटी, फासा वगैरे, किंवा इंग्रजीतून याला म्हणतो आपण डायस, ठीक आहे. तर आता सोंगटी, फासा, डायस असं वगैरे याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये 2 कंडिशनवर आधारित प्रश्न विचारतात. त्या 2 कंडिशन कोणत्या? 1 सोंगटी पटावर टाकणं आणि 2 सोंगटी पटावर टाकणं. तर याच्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल स्पेस जे आहे हे आपल्याला पाठच पाहिजे. हे काढताना हे वेळ नाही गेला पाहिजे, ठीक आहे. पहा कसं, 1 सोंगटी म्हणजे 1 फासा जर आपण पटावर टाकत असेल, म्हणजे घोळून असं टाकत असेल, तुम्ही पाहिला असेल सापशिडीचा वगैरे, ठीक आहे. मुद्दाम इमेज ठेवली मी इथं तुम्हाला पटकन लक्षात येण्यासाठी. तर लक्षात येईल का हा जो फासा असतो, ठीक आहे, तर या फाशाला 6 बाजू असतात. एक तर आकड्यावाला फासा असतो किंवा ठिपक्यावाला असतो, ठीक आहे, ज्याच्यावर डॉट वगैरे असतात, ठिपके असतात, ठीक आहे. तर जसं इथं 6 ठिपके आहे, इकडं 5 ठिपके आहे, इकडे 3 ठिपके आहे, तसं 4 ठिपके, 2 ठिपके, 1 ठिपके असं वगैरे असते. 1 ठिपका, 2 ठिपका, 3 ठिपके, 4, 5, 6 अशा 6 बाजू असतात, ठीक आहे. मग आता एक फासा जर मी असा घोळून टाकला तर पॉसिबिलिटीज काय? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, ठीक आहे. कॉमन सेन्स, 1 ठिपक्यावाली बाजू वर येऊ शकते, 2 वाली येऊ शकते, 3 वाली येऊ शकते, 4 वाली, 5 वाली, 6 वाली, ठीक आहे. तर 6 बाजू असतील तर 6 बाजूपैकी कोणतीही बाजू वर येऊ शकते, ठीक आहे. म्हणजेच काय का 1 सोंगटी ज्यावेळेस मी पटावर टाकणार त्यावेळेस माझ्याकडे 6 पॉसिबिलिटीज असतात. 1 पासून तर 6 पर्यंत कुठलाही आकडा वर येऊ शकतो, ठीक आहे. ज्यावेळेस मी 2 सोंगटी पटावर टाकणार तर त्यावेळेस एकूण शक्यता 36 असतात. हे जे 36 शक्यता असतात याचं प्रॉपर ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे. पेपरमध्ये शॉर्टकट मारण्यासाठी तुम्हाला याचं ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे. पहिला रोचा जर विचार केला तर पहिला आकडा कंपल्सरी 1 आहे आणि दुसरा आकडा 1-1 न बदलत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 असे होत आहे. दुसऱ्या रोमध्ये 2 न सुरुवात झाली, 2 हा कंपल्सरी आहे. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असं आहे. म्हणजे 2 जर फासे फेकले तर पहिला 1, दुसरा 1 असंही होऊ शकते, पहिला 1, दुसरा 2 असंही होऊ शकते, पहिला 1, दुसरा 3 असंही होऊ शकते. तर अशा एकूण शक्यता असतात 36. याला लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवू शकता, जो डायस आहे, फासा आहे, त्याला 6 बाजू आहे. 6 बाजू म्हटलं तर 1 फासा जर फेकला तर 6चा पहिला घात, ठीक आहे, म्हणजे 6. हे झालं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आणि 6 बाजू आहे, 2 फासे जर फेकले तर 6चा वर्ग करा 36, तर एकूण शक्यता होतील 36. अशा पद्धतीने आपण इझिली लक्षात ठेवू शकतो, ठीक आहे. तर अशा 1-1 पासून तर शेवटचं आहे 6-6 2-3दा लिहून पहा, ठीक आहे. लहान मुलांसारखं वाटते पण त्याला जर लिहून पाहिलं व्यवस्थित वगैरे 5-10 मिनिट त्याच्याकडे ऑब्झर्वेशन केलं व्यवस्थित तर पेपरमध्ये येणारे प्रश्न हे तुम्ही विदाऊट कॅल्क्युलेशन म्हणजे पेन हातात न घेता सुद्धा सोडवू शकता. कसे ते आपण पाहू. लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो. यामध्ये पहिला प्रश्न, 1 फासा फेकला जातो. 1 फासा म्हटलं तर छेदामध्ये 6 येणार, हे कंपल्सरी. 1 फासा म्हटलं तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 6. क्लिअर आहे. आता कंडिशन वर किती येऊ शकते. फाशावर दर्शवलेली संख्या 2ने विभाज्य नसण्याची म्हटलं, ठीक आहे. नसण्याची, असण्याची याच्याकडे लक्ष देत चला, ठीक आहे. नसण्याची याचा अर्थ 2 भाग न जाणाऱ्या म्हटलं. आता 2 भाग न जाणाऱ्या याचा अर्थ काय, समसंख्या असतील तर 2 भाग जाते, तर 2 भाग न जाणाऱ्या म्हटलं तर कोणत्या संख्या, विषम संख्या. क्लिअर आहे. तर आपण कंडिशन पाहिली का हे 6 पॉसिबिलिटीज असते, यातल्या विषम संख्या म्हटलं तर कोणत्या, 1, 3, 5, ठीक आहे. तर 2 भाग न जाणाऱ्या म्हटलं तर नंबर ऑफ इव्हेंट लिहायचं जर म्हटलं, पेपरमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही पण इथं समजावून सांगताना लिहून देतो.
2 भाग जाणाऱ्या कोणत्या न जाणाऱ्या कोणत्या संख्या आहे 1 3 5 अशा किती संख्या आहे इथं 3 संख्या, तर वर येणार 3. मग 3/6 म्हटलं तर 1/2, तर याचा आन्सर येईल 1/2 जे की ऑप्शन नंबर असेल 1. क्लिअर आहे. आता हे झालं विषम. तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या संख्येंवर प्रश्न तयार होऊ शकतात आपण सगळं पाहू. एका प्रश्नाच्या माध्यमातून आपण आणखी काय काय पॉसिबिलिटीज कसे कसे प्रश्न तयार होऊ शकतात सर्व तुम्हाला सांगणार. प्रॉपर लक्ष द्या. पहा, हे झालं विषम. आता जर समवर प्रश्न विचारला असता तर आन्सर सेम राहिलं असतं. सममध्ये कोणते आले असते 2 4 6 म्हणजे वरही 3 आले असते. 3/6 म्हणजे आन्सर किती आलं असतं 1/2. समजत आहे. सम आणि विषम दोघांसाठी आन्सर येणार 1/2, कारण अर्ध्या समसंख्या आहे अर्ध्या विषम संख्या आहे. अर्ध्या म्हणजे 1/2, तर आन्सर आलं असतं 1/2. पहा समोर आता आणखी काय काय होऊ शकते. आपल्याला जर म्हटलं असतं फाशावर दर्शवलेली संख्या मूळ संख्या येण्याची संभाव्यता किती. मग आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहे का 2 आहे 3 आहे 5 आहे. ह्या मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या किती मिळतात 3. ठीक आहे. मग याचाही आन्सर किती आला असतं 3/6 म्हटलं तर 1/2. 6 पैकी 3 संख्या, तर मूळ म्हटलं असतं तरी 1/2 आलं असतं. क्लिअर आहे. मूळचा आन्सर 1/2. आता पहा मूळच्या ऐवजी जर आपल्याला म्हटलं असतं संयुक्त संख्या. ठीक आहे. अभ्यास असा केला पाहिजे. एका प्रश्नावरून तुम्हाला बाकीचे असं ॲक्टिव्ह अभ्यास झाला पाहिजे का अरे असंही विचारू शकते तसंही विचारू शकते. ठीक आहे. माइंडला आपण थोडंसं अवेअर केलं पाहिजे का अरे असेही प्रश्न विचारू शकतात. पहा संयुक्त संख्या म्हटलं तर काय म्हणतो आपण का फॉर एक्झाम्पल आता 1 ते 10 पर्यंत जर संख्या लिहिल्या मी, संयुक्त संख्या कशाला म्हणतो हा बेस पहिले पक्का पाहिजे. ठीक आहे. तर संयुक्त संख्या कशाला म्हणतो 1 आणि मूळ संख्या सोडून उर्वरित संख्यांना संयुक्त संख्या म्हणतो. पहा 1 ला सोडायचं मूळ संख्यांना सोडायचं. ठीक आहे. उर्वरित संख्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या. मग आता 1 ते 6 पर्यंतच पाहत आहोत आपण. पहिली कंडिशन तर कोणत्या येणार 4 आणि 6. मग संयुक्त म्हटलं असतं तर वर 2 आणि खाली किती 6. मग 2/6 म्हटलं असतं तर 1/3, तर संयुक्तचा आन्सर आला असतं 1/3. क्लिअर आहे. इथे जर आता त्रिकोणी म्हटलं असतं तर पुस्तकात दिलेलं आहे मी त्रिकोणी संख्या पहिली 1 येते, दुसरी 3 येते, मग 6 येते, मग 10 येते, मग 10 नंतर 15 येते, परत 21 येते, अशा पद्धतीने येते. याला पाठ करताना कसं पाठ करू शकता पहा. 1 नंतर 3 आले म्हणजे 2 न वाढले, 3 नंतर 6 झाले 3 न वाढले, 6 नंतर 4 वाढले 10, 10 नंतर 5 वाढले 15 झाले, 15 नंतर 6 वाढले 21, असंच एक एक ना फरकानं वाढत जाईल फरक आणि अशा आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत जातील. त्रिकोणी संख्या कशाला म्हणतो पहा. एक कसं येत असते पहिल्या 2 क्रमवार संख्या जसं 1 आणि 2 आहे यांचा गुणाकार आणि याचे अर्धे केले. ठीक आहे. त्रिकोणी संख्येची व्याख्या काय 2 क्रमवार संख्येचा गुणाकार त्याची निमपट करणे म्हणजे त्याला 2 ने भागणे, त्याला म्हणतो आपण त्रिकोणी संख्या. मग इथे 2 2 कॅन्सल होईल 1, तर पहिली त्रिकोणी संख्या मिळते 1. दुसरी त्रिकोणी संख्या म्हटलं तर समोरच्या 2 क्रमवार संख्या 2 3 याला 2 न भागलं तर 2 2 कॅन्सल होईल 3 मिळणार पुढची त्रिकोणी संख्या. याच्या पुढे गेलो तर 3 आणि 4 यांचा गुणाकार याला 2 न भागणार, वर होईल 12 त्याला 2 न भागलं तर 6 मिळणार, तिसरी त्रिकोणी संख्या येणार 6. तर अशा पद्धतीने आपल्याला क्रमवार त्रिकोणी संख्या वगैरे मिळत जातात. तर हे जे 6 आहेत तर या 6 पैकी आपल्याला लक्षात येईल तुम्ही जर त्रिकोणी संख्या वगैरे पाठ केल्या तर इझिली याचा आन्सर येऊ शकते तोंडी तुम्हाला. या 6 पैकी 1 3 आणि 6 ह्या 3 त्रिकोणी संख्या आहे. मग त्रिकोणी जर म्हटलं असतं तर त्रिकोणी म्हटलं असतं तर 6 पैकी 3, मग 6 पैकी 3 म्हटलं तर याचा आन्सर आला असतं 1/2. ठीक आहे. तर पहा 4 प्रश्नांचा आन्सर सेम येते. सम म्हटलं, विषम म्हटलं, मूळ म्हटलं, त्रिकोणी म्हटलं तर आन्सर येणार 1/2. ठीक आहे. फक्त संयुक्त संख्या म्हटलं तर याचा आन्सर 1/3 येते, कारण 6 संख्येपैकी संयुक्त संख्या 2 आहेत. ठीक आहे. हे पाठ वगैरे आन्सर पाठ नाही करायचे, कन्सेप्ट लक्षात ठेवा. वेळेवर तुम्ही कन्सेप्टच्या माध्यमातून आन्सर शॉर्टकट पद्धतीने सोडवू शकता. क्लिअर आहे. चला पहा एका प्रश्नावरून तुम्हाला सांगितलं की 5 प्रकारचे कसे प्रश्न तयार होऊ शकतात. समोर जाऊया आपण. पुढचा प्रश्न. एक फासा फेकला जातो, मिळालेली संख्या 5हून जास्त नसल्याची
ठीक आहे. नसल्याची म्हटलं ठीक आहे, सोडवण्याची पद्धत अशी ठेवायची, नसल्याची म्हटलं गुणाकार, म्हणजे 5 पेक्षा मोठी नाही पाहिजे बा. ठीक आहे. तर 5 पेक्षा मोठी नाही पाहिजे असं किती वेळा होऊ शकतं. नसल्याची संभाव्यता म्हटलं. ठीक आहे. पहा, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपल्याला लक्षात येईल. एक फासा म्हटलं तर काय होऊ शकते, 1 पडू शकते, 2 पडू शकते, 3 पडू शकते, 4, 5 आणि 6. ठीक आहे. तर हे 6 अंक पडू शकतात एक फासा ज्यावेळेस आपण फेकतो. आता 5हून जास्त नसल्याची, 5हून काय जास्त आहे, 6 जास्त आहे, एवढा कॅन्सल करायचा फक्त, मग बाकीचं सगळं चालते. ठीक आहे. याचं मिनिंग काय का 5 पेक्षा मोठ्या जर संख्या असेल तर ह्या नाही चालत बा, आम्हाला 5 पर्यंत सर्व चालते. मग 5 पर्यंत चालते याचा अर्थ काय चालते, 1 2 3 4 5 हे अंक चालतात. मग प्रोबॅबिलिटी म्हटलं तर वर किती येणार, 5 येणार आणि खाली किती, 6. तर याचा आन्सर येणार होतं 5/6. क्लिअर आहे. पा हे प्रश्न जर विचार केला तर 6/5 वर मोठी संख्या खाली 1. या प्रश्नाला असंही आन्सर काढू शकत होतो. वर मोठी खाली लहान म्हटलं तर हे आन्सर होऊ शकत नाही. वर मोठी लहान खाली म्हटलं हे आन्सर होऊ शकत नाही. आणि एक फासा म्हटलं तर खाली 7 येणं पॉसिबलच नाही आहे. तर मॅक्झिमम 6 येऊ शकतात खाली. तर 3 ऑप्शन कॅन्सल झाले, डायरेक्ट आन्सर मिळते. आन्सर असणार ऑप्शन नंबर फर्स्ट. क्लिअर आहे. तर असं थोडंसं जर प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला, डोकं शांत ठेवून पेपर सोडवतो म्हटलं तर निश्चितच आपले 2-4 मार्क वाढू शकतात. ठीक आहे, वाढू शकतात. ओके, चला समोरचं. फासा 2 वेळा फेकल्यास, याचं म्हणणं आहे एक फासा 2 वेळा फेकल्यास. एक फासा 2 वेळा फेकणे याचा अर्थ 2 फासे फेकणं हा होतो, हे समजलं पाहिजे. मग 2 फासे जर फेकले आपण, ठीक आहे, तर खाली शक्यता, एकूण शक्यता येणार 36. 2 फासे म्हटलं तर खाली 36. आता बेरीज 8 मिळण्याची म्हटलं, बेरीज 8 मिळण्याची म्हटलं तर बेरीज 8 म्हटलं तर कसं करायचं लक्षात घ्या. बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन होते, एकाने आन्सर चुकतात. ठीक आहे. तर प्रॉपर पद्धत कोणती असणार, बेरीज 8 मिळण्याची संभाव्यता. बेरीज 8 एका रोचा विचार करायचा. पहिला रो 1-1 वाला, हा दुसरा रो असणार 2-1 वाला. तर असे रो न विचार करायचा. आता बेरीज 8 म्हटलं तर इथं पहिल्या रो मध्ये 1-6 असं मिळते. तर मॅक्झिमम बेरीज 1 आणि 6 म्हटलं तर किती होऊ शकते, 7 होऊ शकते. आपल्याला बेरीज पाहिजे 8. तर बेरीज 8 हे पहिल्या रो मधून कुठल्याच जोडीची मिळू शकत नाही. दुसरा रो जर म्हटलं, नंबर ऑफ इव्हेंट, प्रेझन्स ऑफ माइंडनं मी ते पूर्ण शक्यता न लिहिता सुद्धा काढू शकतो. कसं, पहिल्या रो मध्ये नाही मिळणार, दुसऱ्या रो मध्ये कोणती मिळणार, 2 आणि 6 बेरीज 8 होत आहे. दुसरा रो म्हणजे 2 न सुरू होणारा, 2 6 8 होईल. तिसरा रो म्हटलं तर 3 5, ठीक आहे, 8 होईल. चौथा रो म्हटलं तर 4 4 8 होईल. पाचवा रो म्हटलं तर 5 3 8 होईल. आणि 6वा रो म्हटलं तर 6 2 8 होईल. ठीक आहे. तर असं जर रोनं जर चेक केलं, एका रोनं जर म्हटलं तर आपल्याला परफेक्ट आन्सर मिळते. चुकण्याचे बिलकुल काहीही चान्सेस नाही आहे. ठीक आहे. तर हे नंबर ऑफ इव्हेंट 5 झाले तर आन्सर येणार 5/36, जे की आपलं पहिलंच ऑप्शन होतं. आन्सर येणार 5/36. समजत आहे तुम्हाला कसं सोडवायचं. ठीक आहे. बेरीज 8 मिळण्याची म्हटलं तर रो न जायचं, तर आपल्या डोळ्यासमोर रो असले पाहिजे. ठीक आहे. पटकन आपल्याला समजलं पाहिजे, माइंडमध्ये आले पाहिजे का पहिला रो म्हटलं तर मॅक्झिमम 1 6 7 होऊ शकते. आपल्याला 8 पाहिजे, म्हणजे पहिल्या रोमध्ये नाही मिळणार. दुसरा रो 2 मध्ये किती मिळवले तर 8 होतील, 6 मिळवले तर याचा अर्थ 2 6 हे पहिली जोडी मिळणार. तिसरा रो म्हटलं तर पहिला आकडा 3, 3 मध्ये किती मिळवले तर 8 होईल, 5 म्हणजे 3 5. चौथा रो 4, 4 मिळवले तर 8 होईल, 4 4. पाचवा रो 5, 3 मिळवले तर 8 होईल, 5 3. सहावा रो 6, 2 मिळवले तर 8 होईल, तर 6 2. अशा पद्धतीने. क्लिअर आहे. तर 5 आपल्याला ब्रॅकेट मिळाले, 5 कंडिशन जिथं 8 ही बेरीज होऊ शकते. म्हणून आन्सर येणार 5/36. 36 कंडिशनपैकी 5 कंडिशन अशा आहेत, 5 ब्रॅकेट अशा आहे का ज्या वेळेस बेरीज किती होते, 5 बेरीज किती होते, 8 होते. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया आपण. समोर कसं सोडवणार. 2 फासे म्हटलं, एकदाच फेकले, 2 फासे म्हटलं तर खाली किती येणार, 36. 2 फासे म्हटलं तर 36 येणार. क्लिअर आहे. बेरीज 8 किंवा 10. ठीक आहे. म्हणजे 8 येणारी चालते, 10 येणारी चालते, हा त्याचा मिनिंग झाला. तर 8 बेरीज आत्ताच पाहायला आपण कुठे मिळते, 2 6 3 5 4 4. ठीक आहे. त्यानंतर 5 3 आणि 6 2 हे झालं 8 वाले. 10 वाले कोणते,
पहिल्या रोमध्ये मिळेल का? नाही मिळणार. 1 मध्ये 6 मिळू शकतो, जास्तीत जास्त 7. दुसऱ्या रोमध्ये 2 6 मॅक्झिमम 8 होऊ शकते. तिसऱ्या रोमध्ये 3 6 मॅक्झिमम 9 होऊ शकते. तर 10 म्हटलं तर चौथ्या रोमध्ये मिळणार 4 6. पाचव्या रोमध्ये मिळणार 5 5 आणि 6व्या रोमध्ये मिळणार 6 4. तर हे 8 मिळण्याची 5 आणि 10 मिळण्याची 3 असे टोटल झाल्या कंडिशन 8. तर 8/36 म्हटलं 4 2 8 आणि 4 9 36. आन्सर येईल 2/9, जे की आपला ऑप्शन असेल 2. क्लिअर आहे? थोडंसं जर मन लावून अभ्यास केला ना, क्वेश्चन सोडवणं खूप इझी आहे, तुम्हाला लक्षात येईल. 2 फाशी म्हटलं तर छेदामध्ये 36 कंपल्सरी एकाच वेळी फेकली गेली. अशा प्रकारे मिळालेले गुणाकार विषम संख्या. ठीक आहे. आता मिळालेले गुणाकार विषम संख्या म्हटलं तर विषम संख्या हे कधी मिळू शकतात? पहा, लक्षात घ्या. विषमचा नियम काय सांगते आपल्याला थोडंसं बेसिक माहीत पाहिजे. सम गुणाकारात सम म्हटलं, ठीक आहे, तर याचा गुणाकार समच असतो. ठीक आहे. त्यानंतर विषम गुणाकारात सम म्हटलं तर हेही समच असते. ठीक आहे. म्हणजे 2 पैकी 1 सम असेल किंवा दोन्ही सम असेल तर गुणाकार समच येतो. तर विषम गुणाकार कधी येतो? ज्यावेळेस दोन्ही संख्या विषम असतील. तर विषम गुणाकारात विषम केलं तरच गुणाकार विषम येतो. म्हणजे आपल्याला असे ब्रॅकेट पाहायचे आहे. हे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगू का? पहा, लक्षात घ्या बेसिक कसं सांगता येईल. एक संख्या 2 सम आहे, दुसरी समसंख्या 4. तर बेचोक केलं तर 8 होते. म्हणजे दोन्ही समसंख्या, पहिली सम दुसरी सम घेतली तर गुणाकारही कसाही मिळतो? सम. अशा पद्धतीने. त्यानंतर पहिली विषम घेतली 3 आणि दुसरी सम घेतली मी 2, तर 3 2 6 म्हणजे गुणाकार कसा मिळाला? सम. पहा दुसरी कंडिशन. सम सम गुणाकार सम, विषम सम गुणाकार सम. ठीक आहे. पण मी जर विषम विषम घेतली तर एक संख्या विषमवाली मी जर 1 घेतली आणि दुसरी विषमवाली मी 3 घेतली, या दोघांचा गुणाकार केला होता तर हा 3 म्हणजे काय मिळतो मला? विषम. तर थोडंसं डीपमध्ये नॉलेज पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट घेऊन आपण चेक केलं पाहिजे का काय म्हणत आहे पण नेमकं कशावर तरी. तर दोन्ही संख्या विषम असल्या पाहिजे. आता दोन्ही संख्या विषम म्हटलं तर पहा, आता मी तुम्हाला बॅक जाऊन दाखवतो मागे जे आपण बेसिक पाहिलं होतं त्याच्यातून. चला पहा याच्यामध्ये. आता दुसरा जो रो आहे यामध्ये सुरुवातीला कंपल्सरी किती आहे? ठीक आहे. दुसरा जो रो आहे, दुसऱ्या रो मध्ये कंपल्सरी पहिला आकडा 2 आहे, म्हणजे एक समसंख्या आहे. तर याचा गुणाकार हा समच मिळणार. आपल्याला पाहिजे विषम. चौथा रो जो आहे याच्यामध्ये कंपल्सरी 4 आहे, म्हणजे एक समसंख्या आहे, याचा गुणाकार सम मिळणार. आपल्याला विषम पाहिजे. तिसरा रो आहे याच्यामध्ये समसंख्या आहे 6, यांचा जो गुणाकार मिळणार हाही सम मिळणार आपल्याला. तर 3 रो असेच कॅन्सल झाले. मग उरले आता 3 रो, पहिला, तिसरा आणि 5वा. तर याच्यामध्ये जिथे जिथे समसंख्या आहे, एक तरी समसंख्या असेल तर गुणाकार विषम नाही मिळू शकत. हे तुम्हाला मी डायरेक्ट शॉर्टकटही सांगू शकत होतो, पण तुम्हाला स्पेसिफिक व्यवस्थित समजलं पाहिजे का नेमकं याचा आन्सर कसं येते बा. त्यानंतर इथं 3 2 3 4 3 6 हे कॅन्सल होईल. त्यानंतर 5 2 5 4 5 6 हे कॅन्सल होईल. म्हणजे पहिले 3 रो कॅन्सल होतील, मग उरतील 3 रो आणि त्या 3 रो मध्ये प्रत्येक रो मध्ये 3 3 संख्या अशा असतील का ज्याच्यामध्ये दोन्ही विषम अंक असतील. ठीक आहे. तर प्रत्येक हे जे रो आहे आता याच्यात 3 3 आहेत. मग 3 3 3 म्हटलं तर विषम गुणाकार येणाऱ्या जोड्या जर म्हटलं तर किती होतील? 9. ठीक आहे. पहा कशा नंबर ऑफ इव्हेंट जर म्हटलं, ठीक आहे, आपण त्या पेजवर जाऊ. गुणाकार आपल्याला विषम पाहिजे. पहा, तर नंबर ऑफ इव्हेंट कसं मिळू शकते? मग पहिल्या रो मध्ये जर म्हटलं तर 1 1 दोन्ही विषम संख्या, परत 1 3 आणि परत 1 5. तिसऱ्या रो मध्ये 3 1 3 3 3 5. ठीक आहे. पाचव्या रो मध्ये 5 1 5 3 आणि 5 5. क्लिअर आहे. तर असे एकूण जर म्हटलं तर हे झाले 9 कंडिशन. मग टोटल असतात 36. तर 36 पैकी 9 म्हटलं तर 9 1 9 9 चौक 36. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आपण आन्सर काढू शकतो. तर फाशावरील सर्व प्रश्न एकदम इझी आहे, नाण्यावरील इझी आहे. थोडंसं जर मन लावून शिकलं तर तोंडी आन्सर काढू शकता आपण, आणि हे मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कामी पडतील. ओके, चला तर पुढचं आपण पाहू.
पुढचा आहे पत्त्यांवर आधारित. ठीक आहे, तर आता पत्ते, एक जो पॅक असतो, एक जो गठ्ठा असतो, त्या गठ्ठ्यामध्ये 52 पत्ते असतात. आता त्याच्यामध्ये जोकर पण येतात सोबत, पण आपल्याला परीक्षेला जोकरचा अभ्यास नाही आहे, तर आपल्याला एक पत्त्याचा गठ्ठा म्हटलं तर त्याच्यामध्ये 52 पत्ते असतात, हे आपल्याला माहीत पाहिजे. पहा, तर आता टोटल 52 पत्ते असतात, त्याच्यामध्ये 4 कलर असतात. वेगवेगळे कलर जर म्हटलं तर असा जो सिम्बॉल असणारा असतो त्याला म्हणतो बदाम आपण. हा झाला चौकट कलर, हा इस्पिक आणि हा झाला किलवर. तर असे वेगवेगळे 4 रंग असतात. ठीक आहे, बदाम, चौकट, इस्पिक आणि किलवर. क्लिअर आहे. तर या प्रत्येक रंगाचे 13-13 पत्ते असतात. बदामचे 13, चौकटचे 13, इस्पिकचे 13 आणि किलवरचे 13. आता मग समोरचा कन्सेप्ट येतो लाल. ठीक आहे, 13-13-13-13 म्हटलं तर हे टोटल किती होतात? 52. तर एका गठ्ठ्यामध्ये 52 पत्ते असतात. ठीक आहे, लाल पत्ते म्हणजे काय? बदाम आणि चौकट या दोघांना एकत्र केलं, ठीक आहे, तर लाल पत्ते होणार. तर मग 13 आणि 13 हे किती झाले? 26. यामध्ये बदाम 13 असतील आणि चौकट 13 असतील. काळे पत्ते म्हटले तर यामध्ये इस्पिक 13 आणि किलवर 13, 13 + 13 म्हटलं तर हे असणार 26. क्लिअर आहे. काळे पत्ते म्हटलं तर इस्पिक आणि किलवर मिळून माझ्या डोक्यात आलं पाहिजे. लाल पत्ते म्हटलं तर बदाम आणि चौकट मिळून आलं पाहिजे. बदाम, चौकट, इस्पिक, किलवर असं जर माझ्या डोक्यात येत असेल तर प्रत्येकी 13 पत्ते असतात, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. क्लिअर आहे. हे झालं बेसिक कन्सेप्ट. ओके, काळे पत्ते म्हटलं तर इस्पिक 13 आणि किलवर 13 हे मिळून. समोर जाऊया, फेस कार्ड. तर याच्यावर तलाठी 19ला वगैरे प्रश्न विचारला होता. तर फेस कार्ड म्हणजे आपल्या मराठीत सांगायचं म्हटलं तर असं सांगता येईल चेहऱ्यावाले पत्ते. मग आता चेहऱ्यावाले पत्ते, तर गुलाम जो आहे ज्याला आपण इंग्रजीतून जॅक म्हणतो. ठीक आहे, बाकी राणी आणि राजाला माहीत आहे, राणीला क्वीन म्हणतो आपण आणि राजाला किंग म्हणतो. क्लिअर आहे. तर गुलामला आपण जॅक असं म्हणतो. तर गुलाम, राणी आणि राजा यांना चेहरे असतात. ठीक आहे, मग हे जे चेहऱ्याचे पत्ते असणार त्याला म्हणतो आपण फेस कार्ड. आता हे जे टोटल 52 पत्ते असणार, या 52 पत्त्यांमध्ये गुलाम 4 असतात. ठीक आहे, 4 गुलाम असतात, 4 राणी असते आणि 4 राजा असते. ठीक आहे, 4 गुलाम 4 रंगाचे असतात. म्हणजे एक किलवरचा गुलाम असतो, एक इस्पिकचा गुलाम, एक चौकटचा गुलाम, एक बदामचा गुलाम. तर असे 4 गुलाम, तसेच 4 राणी असतात, तसेच 4 राजा असतात. ठीक आहे, तर 4-4-4 म्हटलं तर हे टोटल असतात 12. क्लिअर आहे. तर फेस कार्डवर प्रश्न म्हटलं तर फेस कार्ड टोटल 12 असतात, हे लक्षात असू द्या. क्लिअर आहे. त्यानंतर पहा, आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, जे की आपल्याला छेद लिहिण्यासाठी तोंडी कामी येते ते पहा. तर पत्त्यावर प्रश्न विचारताना जसं मागच्या 2 कंडिशन पाहिल्या आपण, नाण्यांवर प्रश्न म्हटलं तर 1 नाणे, 2 नाणे, 3 नाणे असं असते. फासा म्हटलं तर 1 फासा, 2 फासा असते. तसं पत्त्यांवर प्रश्न विचारताना लिमिटेशन आहे. स्पर्धा परीक्षेमधले प्रश्न कमी वेळात सुटला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेच्या हिशोबानं तेवढ्या वेळात प्रश्न सुटला पाहिजे, असेच प्रश्न तयार होतात. पहा, मग पत्त्यांवर प्रश्न विचारताना याची लिमिटेशन आहे, एकतर 1 पत्ता किंवा 2 पत्ते. ठीक आहे, एकतर 1 पत्ता काढायला सांगतात किंवा 2 पत्ते काढायला सांगतात. मग 52 पत्त्यापैकी जर 1 पत्ता, आता पत्ता हा घटक जर म्हटलं तर ही वस्तू झाली, पत्ते म्हटलं तर ही एक वस्तू झाली. मग 52 पत्त्यापैकी जर 1 पत्ता जर उचलतो म्हटलं तर 52 कॉम्बिनेशन 1. तर इथं नियम लागते का n पैकी 1 काढणं म्हणजे n. मग 52 पैकी 1 म्हटलं तर किती होणार? 52. तर 1 पत्ता ज्यावेळेस उचलतो त्यावेळेस नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 52 येणार, म्हणजे छेदामध्ये 52 येणार, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता 52 पैकी 2 म्हटलं तर हे 1326 पाठ करून टाकायचं, पेपरमध्ये थोडंसं वेळ वाचते. इकडं 2-3दा प्रॅक्टिस करायचं. पा कसं, 52 पैकी 2 पत्ते, तर 52 कॉम्बिनेशन 2. इकडं 2 म्हटलं तर कसं लिहिणार? 52 गुणाकारात 51. 2 संख्या लिहिणार वर खाली, 2 गुणाकारात 1 असं. मग 2 आणि 52 भाग दिला तर 26चा भाग जाईल. मग 26 गुणाकारात 51 म्हटलं तर 26ला 50ने गुणलं तर ते होते 1300 आणि 26 एक 26 होते, म्हणजे हे होते 1326. तर याला पाठ करून टाकायचं डायरेक्ट का 52 पत्त्यापैकी 2 पत्ते जर उचलायचे म्हटलं तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस असतात 1326. तर एवढी माहिती जर प्रॉपर तुम्ही समजून घेतली तर याच्याशी रिलेटेड जे प्रश्न असणार हे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. पहा, आपण प्रश्न घेऊ. पहिला प्रश्न,
52 पत्ते असलेल्या एका गड्डीत, ठीक आहे, एक राजा येण्याची संभाव्यता किती? आता एक राजा म्हटलं एक पत्ता उचलत आहे, तर 52 पैकी एक उचलणं म्हणजे छेदामध्ये 52 हे कंपल्सरी. आता राजा येण्याची म्हटलं तर पूर्ण टोटल राजा किती आहे ते बघायचं. तर पूर्ण राजा म्हणजे काय, ठीक आहे, किती असणार? 4. ओके, तर राजा 4 असतात टोटल, तर वर 4 लिहायचं. काही एकदम फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. पेपरच्या दृष्टिकोनातून शॉर्टकट आन्सर कसं येईल ते लिहायचं आणि पद्धतशीर स्टेप वाईज कसं लिहायचं ते मी पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. तर आता पेपरमध्ये काय करायला पाहिजे ते मी इथे सांगत आहोत तुम्हाला. ठीक आहे, तर 4/52 म्हटलं तर 4 एक 4 आणि 13 चूक 52, तर याचा आन्सर येणार 1/13 म्हणजे 1/13. क्लिअर आहे. तर 52 पत्त्यापैकी 4 पत्ते असे असणार का ज्याच्यामध्ये राजा मिळण्याची संभाव्यता असते. ठीक आहे, 52 पैकी 4 म्हटलं तर 13 पैकी 1. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. समजलं सर्वांना? 52 पैकी 1 म्हटलं तर खाली 52, राजा म्हटलं तर टोटल राजा किती आहे? 4, तर वर 4 लिहायचे. कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर मिळते 1/13. दुसरा प्रश्न पहा. 52 कार्डाच्या पॅकमध्ये चेहऱ्याचे कार्ड काढण्याची संभाव्यता म्हटलं. खाली ठेवायचे 52 आणि चेहऱ्याचे कार्ड टोटल आहे 12, तर 12 ठेवून द्यायचे. तर याला सॉल्व केलं म्हणजे आन्सर झालं. ठीक आहे, तर 4 त्रिक 12 आणि खाली जर 4 भागलं तर 13 चूक 52, तर आन्सर येईल 3/13. थोडंसं बेसिक जर नॉलेज असेल तर आपण एकदम इझिली प्रश्न सोडवू शकतो. तुम्हाला मी प्रश्न सोडवत असताना लक्षात येत असेल का बेसिक नॉलेज असण्याचा किती फायदा होतो आणि किती शॉर्टकट आपण याचा आन्सर वगैरे काढू शकतो. ठीक आहे, तिसरा प्रश्न. 52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून एक कार्ड काढलं जाते. एक कार्ड म्हटलं तर छेदामध्ये 52 हे कंपल्सरी. चौकटची राणी किंवा राजा मिळण्याची संभाव्यता किती? यांचं म्हणणं आहे चौकटचीच राणी किंवा चौकटचाच राजा मिळण्याची संभाव्यता किती? तर आता हे जे कंडिशन आहे हे कंडिशन आपल्याला व्यवस्थित तयार करता आली पाहिजे. कसं, हात टाकला एक पत्ता उचलला तर आपला जो चान्स घेतलेला आहे तो खाली नाही गेला पाहिजे. म्हणजे हात टाकला आपण एक पत्ता उचलला तर एक पत्ता जो उचललेला असणार तो जे पाहिजे तेच असलं पाहिजे. मग आपल्याला काय चालते? चौकटची राणी चालते, चौकटचा राजा चालते. तर मी काय करणार का राणी चौकटची, माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या, आणि राजा चौकटचा, राजा चौकटचा. ठीक आहे, राजा चौकटचा हे 2 पत्ते एकत्र ठेवणार, बाकीचे 50 मी बाजूला टाकून देणार. ठीक आहे, 2 पत्ते एकत्र ठेवणार, त्याच्यात हात टाकणार, एक पत्ता उचलणार. मग ते 2 पत्त्यापैकी एक पत्ता उचलला तर एक तर चौकटची राणी मिळणार किंवा चौकटचा राजा मिळणार. मग चौकटची राणी किंवा चौकटचा राजा, इथं किंवा म्हटलं तर चौकटची राणी 1 असते, चौकटचा राजा 1 असते. किंवा म्हटलं दोघांची ॲडिशन करायची, वर 2 लिहायचे, असं लिहिलं तरी चालते डायरेक्ट. ठीक आहे, तर 2/52 म्हटलं तर 2 भाग दिला तर वर 1 आणि खाली येईल 26, तर आन्सर येते 1/26. तर याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 3, 1/26. क्लिअर आहे? म्हणजे चौकटची राणीही चालत होती आपल्याला, चौकटचा राजाही चालत होता. तर चौकटची राणी 1 असते, चौकटचा राजा 1 असते, किंवा होतं म्हणून ॲडिशन. ठीक आहे, ऑरमध्ये असलं तर ॲडिशन 1 आणि 1 2 असं लिहिलं तरी चालते. ओके, पुढचा प्रश्न. 52 कार्ड असलेल्या पॅकमधून एकाच वेळी 2 कार्ड म्हटलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे का छेदामध्ये 1326 येणार. म्हणजे छेद कंप्लीट झाला आपला. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस पार्ट ठेवलं तर इतका फायदा होते. आता काढायचं आपल्याला नंबर ऑफ इव्हेंट. तर एक हुकुमचा पत्ता म्हटलं एक बदामचा, तर हुकुमचे पत्ते 13 असतात आणि बदामचे पत्ते 13 असतात. इथं आणि म्हटलं याचा अर्थ या दोघांचा गुणाकार, 13 गुणाकारात 13 केलं तर 169. डायरेक्ट वर 169 ठेवलं तरी चालते. बाकी काहीही फॉर्मॅलिटीज करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हटलं गुणाकार, किंवा म्हटलं तर ॲडिशन, बस एवढा कॉन्सेप्ट डोक्यात ठेवा. 13 म्हटलं तर 169. ओके, मग 13 भाग दिला, वर 13, खाली 13 एक 13, 0 येणार, 13 दोन्ही 26, आन्सर येणार 13/102. ठीक आहे, तर आन्सर येणार आपला ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? तर
व्यवस्थित जर प्रॉपर वे न गेलं, ठीक आहे, तर आन्सर आपण इझिली काढू शकतो. समजलं तुम्हाला कसं? हुकुमचे पत्ते 13 असतात, बदामचे पत्ते 13 असतात, आणि म्हटलं गुणाकार, दोघांचा गुणाकार 169, वर ठेवून द्या 169, खाली 1326. ओके. पुढचा प्रश्न पहा. 52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून दोन कार्ड म्हटलं तर छेदामध्ये किती असणार? 1326. क्लिअर आहे इथपर्यंत? एकाच वेळी काढली, दोन्ही कार्ड राणी असण्याची म्हटलं, दोन्ही कार्ड काय पाहिजे? राणी पाहिजे. तर नंबर ऑफ इव्हेंट, तर आता दोन्ही कार्ड राणी मिळाली पाहिजे, तर याची अरेंजमेंट कशी करू शकतो आपण? पहा, हात टाकला, दोन पत्ते उचलले, दोन्हीला दोन्ही राणी मिळाले पाहिजे. तर हे कधी होऊ शकते? का आपण फक्त 4च राणी एकत्र ठेवल्या आणि त्याच्यातून 2 जर पत्ते उचलले तर दोन्ही कसे मिळतील? आपल्याला राणी मिळतील. म्हणून नंबर ऑफ इव्हेंट लिहिताना काय? 4 राणींपैकी आपल्याला 2 उचलावं लागेल. तर 4 पैकी 2 असं जर उचललं तर दोन्ही आपल्याला राणी मिळतील. मग 4 कॉम्बिनेशन 2 म्हटलं तर वर 4 3 असं होईल, खाली 2 1, मग वर 12, खाली 2 न भागलं तर 6 येईल, मग 6/1326, मग 6 न भाग जाईल, 6 1 6, वर खाली साइन दोन्ही 12, 1 शिल्लक राहणार, परत 2 घ्या, 12 होईल, साइन दोन्ही 12, परत 6 1 6, तर याचा आन्सर येईल 1/221. ठीक आहे, जे की 1/221 ऑप्शन नंबर आहे पहिलं. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. 6वा प्रश्न पहा. 52 कार्डांच्या चांगल्या प्रकारे वर खाली केलेल्या डेकमधून म्हणजेच काय? गठ्ठ्यामधून, हे लक्षात घ्या, आपल्या भाषेत याला गठ्ठा म्हणतो. गठ्ठ्यामधून यादृच्छिकपणे एक कार्ड काढले जाते. एक कार्ड म्हटलं तर खाली 52 येणार, हे लक्षात असू द्या. काढलेले कार्ड किलवर असण्याची, तर किलवर असण्याची म्हटलं तर टोटल किलवर किती आहे? 13, तर वर 13 ठेवा. ठीक आहे. किलवर असण्याची म्हटलं तर किलवर टोटल किती आहे? 13. 13/52 म्हटलं तर 1 किती होणार इथं? 4. तर आन्सर येणार 52. 1/4 अशा पद्धतीनं. ठीक आहे. एक पत्ता जर म्हटलं तर एकदम इझी असते, खाली 52 लिहून टाकायचं. काय पाहिजे? किलवर पाहिजे का? तर वर किलवर किती आहे तेवढे लिहून टाकायचे. 13 आहे, वर 13 लिहा, मग 13/52 म्हणजे 1 होणार 4. तर अशा पद्धतीने इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. आता समोरचे प्रश्न, ठीक आहे, जे असतील चेंडूवर किंवा व्यक्तींवर, ठीक आहे, किंवा रंगीत गोट्या वगैरे त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. हे MPSCला कंबाईनला वगैरे बरेचदा प्रश्न विचारतात. ठीक आहे. 2-4 प्रश्न आपण घेणार आहोत ज्याच्यातून तुम्हाला बेसिक क्लिअर होईल. ठीक आहे. पहा, एका पिशवीत 4 लाल, 5 काळे, 6 पांढरे चेंडू आहेत म्हटलं. पहा, 4 5 6, ठीक आहे, किती झाले? 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, तर हे टोटल आहेत 15 चेंडू. इथपर्यंत आलो आपण. त्या पिशवीतून एक चेंडू बाहेर काढला. पहा, एक चेंडू म्हटलं तर टोटल जेवढे आहे तेवढे खाली ठेवायचे. एकसाठी एकदम सोपं असते, जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. ठीक आहे. टोटल 15 झाले, 15 खाली ठेवा. एक चेंडू म्हटलं तर खाली 15. तर तो काळा असण्याची म्हटलं, असणे याचा अर्थ राईट, नसण्याची म्हटलं असतं तर रॉंग केलं असतं आपण. ठीक आहे. हे पद्धत वापरा. ठीक आहे. शॉर्टकट आन्सर काढणं. काळा असण्याची, मग काळे किती आहे? 5 आहे, वर 5 लिहून टाका. ते काळा असण्याची म्हणते तर काळे जेवढे आहे तेवढे वर लिहा. मग 5/15 म्हटलं तर याचा आन्सर येईल 1/3. तर आन्सर येणार 1/3. ऑप्शन नंबर किती असणार? 1. ठीक आहे. तर इतकं इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. पहा, दुसरा प्रश्न. 3 लाल, 6 सफेद म्हणजे पांढरे, ओके, 7 निळे. तर हे टोटल जर काउंटिंग केली 3 6 आणि 7 तर हे होईल 16. जर त्यातून 2 चेंडू म्हटलं तर आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. पुस्तकांमध्ये बरेचसे प्रश्न मी टाकलेले आहे ज्याच्यामध्ये एक वस्तू उचलायची असते. ठीक आहे. मग ते रिपिटेशन नको व्हायला म्हणून मी आता एक चेंडूवाला एक घेतला आणि इथे 2 चेंडूवाला घेतला, म्हणजे तुम्हाला काही शिकता यावं व्यवस्थित याच्यातून. ठीक आहे. चला पहा, तर पहिले टोटल लिहायचे. तर टोटल किती होईल? 16. टोटल 16 चेंडू. जर त्यातून 2 चेंडू काढले तर एक सफेद, एक कसा पाहिजे आपल्याला? सफेद, आणि एक कसा पाहिजे? निळा असण्याची संभाव्यता निवडा म्हटलं. तर कसं काढता येईल लक्षात घ्या. एक सफेद व एक निळा म्हटलं तर सफेद किती आहेत? 6. निळा किती आहेत? इथं 7.
व आणि असं जर असलं तर दोघांचा गुणाकार करायचा, तर सायन्स आता किती 42, तर नंबर ऑफ इव्हेंट जे असणार हे किती असणार इथं 42, हे तुम्हाला शॉर्टकट काढता येते. ठीक आहे. मग नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हटलं तर टोटल किती आहे 16, त्याच्यापैकी 2 काढायचे. मग 16 पैकी 2 म्हटलं तर वर 16 आणि खाली 16 गुणाकारात 15, खाली 2 गुणाकारात 1, हे 2 आणि 16 म्हटलं 8चा भाग जाईल, 15 8 होईल 120. तर प्रोबॅबिलिटी लिहिताना कसं लिहिणार आपण, वर 42 आणि खाली 120, तर 42 आणि 120 म्हटलं दोघांनाही 6 भाग जातो, तर साइन 7 42, खाली साइन 2 12 1 0, तर याचा आन्सर येणार 7/20, जे की ऑप्शन नंबर आहे आपलं 3. ठीक आहे. तर असं थोडंसं शॉर्टकट आपण आन्सर काढू शकतो. समोरचा प्रश्न समजले सर्वांना कसं सोडवायचं. ठीक आहे. 2 चेंडू जर म्हटलं तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काढताना टोटल जेवढ्या वस्तू आहे त्याच्यामधून काढायचं. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एकूण शक्यता हे एकूण वस्तू किंवा एकूण व्यक्ती हे एकत्र करूनच त्याच्यातून निघत असतात, हे लक्षात असू द्या. क्लिअर आहे. मग 2 चेंडू काढायचे तर टोटल 16 चेंडू, त्याच्यातून 2 काढणार, आणि हे व आणि असलं तर या दोघांचा गुणाकार होतो, हे लक्षात ठेवा. एक एक घ्यायचं म्हटलं तर त्यांचा गुणाकार होतो. क्लिअर आहे. चला पुढचं 4 पांढरे 5 लाल 6 पिवळे. ठीक आहे. हे टोटल झाले 15 रंगाचे चेंडू आहेत. बॉक्समधून यादृच्छिकपणे एक चेंडू म्हटलं तर एक चेंडू म्हटलं तर छेदामध्ये 15. ओके. तर समोर म्हटलं उचललेला चेंडू पांढरा किंवा लाल असण्याची संभाव्यता, एक तर पांढराही चालते आणि लाल चालते. तर पांढरे किती आहे 4 आणि लाल किती आहे 5, असण्याची म्हणते. किंवा म्हटलं किंवा म्हणजे काय प्लस 4 आणि 5 किती 9, तर वर ठेवणार 9 आणि खाली किती होईल 15. क्लिअर आहे. किंवा ऑर जर म्हटलं तर याचा अर्थ काय असणार ॲडिशन, आणि व आणि असं जर म्हटलं तर त्याचा मिनिंग असतो गुणाकार. मग 4 आणि 5 म्हटलं तर 9 होईल, 5/15 9/15 म्हटलं तर 3 त्रिक 9 आणि 3 5 15, तर आन्सर येईल 3/5, जे की ऑप्शन नंबर असेल 1. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पहा. एका बॉक्समध्ये 5 पिवळ्या 4 हिरव्या 3 पांढऱ्या, तर 5 4 3 म्हटलं तर 12 झाल्या. गोट्या आहेत म्हटलं. पहा, जर यादृच्छिकपणे 3 गोट्या काढल्या तर त्या सारख्या रंगाच्या नसण्याची म्हटलं. पहा, नसण्याची म्हटलं निगेटिव्ह क्वेश्चन. ठीक आहे. याच्यावर प्रॉपर लक्ष द्यायचं. नसण्याची संभाव्यता काय म्हटलं तर पहा कसं सोडवायचं असते असे प्रश्न सोडवत असताना. तर नसण्याची म्हणते तर याला पहिले काय करायचं असते, असण्याची सोडून घ्यायचं, मग नसण्याची आपण काढू शकत असतो. ही याची टेक्निक असते सोडवण्याची. पहा लक्षात घ्या. याच्यामध्ये समजून घेण्यासारखं काय आहे तर त्या सारख्या रंगाच्या नसण्याची म्हटलं. ठीक आहे. सारख्या रंगाच्या, तर स्पेसिफिक कोणता रंग सांगितलाय का आपल्याला, का पिवळ्याच पाहिजे का हिरव्याच पाहिजे का पांढऱ्याच पाहिजे, असं काही स्पेसिफिक सांगितलेलं नाही. कुठल्याही रंगाच्या चालते. मग कसं करणार पहा लक्षात घ्या सर्वांनी व्यवस्थित. पहिले आपण काढू नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. पहा एकदम व्यवस्थित समजावून सांगतो, हळूहळू प्रॉपर लक्ष द्या कसं सोडवायला पाहिजे. तर टोटल झाले हे 12. ठीक आहे. तर 3 गोट्या काढायच्या म्हटलं तर 12 पैकी 3, मग 12 पैकी 3 म्हटलं तर याला सॉल्व केलं तर 12 11 10 असं होईल. खाली 3 2 1. ठीक आहे. कॉम्बिनेशनचं आपण शिकलो. मग हे 6 होईल, साइन 2 12, तर 11 2 22 22 10 केलं तर 220, तर खाली येणार 220. हे झालं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आता नंबर ऑफ इव्हेंट काढू आपण, आणि हे इव्हेंट कशासाठी, पॉझिटिव्हसाठी, म्हणजे सारख्या रंगाच्या असण्याची. ठीक आहे. पहा कसं, आता माझ्याकडे 5 पिवळ्या 4 हिरव्या आणि 3 पांढऱ्या अशा गोट्या आहेत. तर पहा कसं, 3 गोट्या काढायच्या आणि तिन्ही सेम रंगाच्या असल्या पाहिजे. कसं करू शकतो आपण, 5 पिवळ्या एका साईडला ठेवल्या, त्याच्यातून 3 उचलल्या तर 3ही पिवळ्याच मिळतील, म्हणजे समान रंगाच्या मिळतील. एकतर असं होऊ शकते, किंवा 4 हिरव्यामध्ये हात टाकला, 3 गोट्या उचलल्या, तिन्हीला तिन्ही कशा मिळतील मला हिरव्या, किंवा 3 पांढऱ्या गोट्यामध्ये हात टाकला, 3 गोट्या उचलल्या, ह्या तिन्हीला तिन्ही कशा मिळतील पांढऱ्या, म्हणजे समान रंगाच्या मिळतील. तर
आपली जे कंडिशन आहे ती आपण 3 पद्धतीने सॅटिस्फाय करू शकतो. कसं पहा लक्षात घ्या. इथं आपण अशा पद्धतीने करू शकतो. एकतर 5 पिवळ्यामधून 3 काढू शकतो, किंवा 4 हिरव्यामधून 3 काढू शकतो, किंवा ठीक आहे प्लसचं चिन्ह इथं, किंवा म्हटलं तर प्लस लक्षात घ्या, किंवा 3 पांढऱ्या जे आहे त्याच्यापैकी 3 निवडू शकतो. तर अशा पद्धतीने हे सॉल्व करू शकतो. मग 5 कॉम्बिनेशन 3 म्हटलं तर आपल्याला रफमध्ये करून पाहता आलं पाहिजे. 5 कॉम्बिनेशन 3, किंवा इथे लिहून देतो, वर 5 4 3, खाली किती येणार 3 2 1. ठीक आहे, 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1 अशा पद्धतीने होईल. ठीक आहे, इथं 4 कॉम्बिनेशन 3 म्हटलं तर हा नियम लागेल n कॉम्बिनेशन n-1 असं जर म्हटलं तर काय होते n. क्लिअर आहे. हे n कॉम्बिनेशन n आहे असं जर म्हटलं तर हे 1 होत असते. आउट ऑफ म्हटलं तर 1, आणि वर आणि खालची संख्या 1चा फरक म्हटलं तर वरची संख्या एवढे येत असते. लक्षात असू द्या. मग प्लसमध्ये इथं 1चा फरक आहे दोघांमध्ये, तर वरची संख्या आन्सर येईल 4 इथं, आणि प्लसमध्ये पूर्ण सेम आहे हे, तर अशा वेळेस 1 येते. ठीक आहे, मग इथं जर सॉल्व केलं तर 3 3 कॅन्सल होईल, वर 20 खाली 2, 20ला 2 भागलं तर 10 येणार, प्लसमध्ये 4 प्लस 1 म्हणजे हे होईल 15, 10 4 1 म्हटलं तर यांची ॲडिशन होईल 15. क्लिअर आहे. पहा, तर मग प्रोबॅबिलिटी जर लिहितो म्हटलं तर प्रोबॅबिलिटी कसं लिहिणार पहा लक्षात घ्या. इथं लिहितो मी, वर नंबर ऑफ इव्हेंट किती 15, खाली नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती 220. तर 15 आणि 220 या दोघांचा जर भागाकार करतो म्हटलं तर 5 भाग जाईल, वर 5 त्रिक 15, आणि खाली 5 जर भाग देतो म्हटलं 5 चोक 20 होणार, 22 मधून 20 काढले 2 उरतील, त्याच्यावर 0 घ्या 20 होईल, 5 चोक 20. पहा आता माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या. तर आपण पॉझिटिव्हली हा प्रश्न सोडवत होतो, म्हणजे असण्याची सोडवत होतो. तर 44 पैकी पहा लक्षात घ्या, आता फक्त नसण्याची म्हटलं तर एक स्टेप शेवटची बदलते. कशी पहा लक्षात घ्या. 44 पैकी 3 वेळा असं होणार का सारख्या रंगाच्या असू शकतात ते. ठीक आहे, याचा अर्थ 44 पैकी उरलेले 41 वेळा असं असणार का ते सारख्या रंगाच्या नसणार. ठीक आहे, पहा शेवटची स्टेप फक्त हे असण्याची झालं आणि हे नसण्याची. तुम्ही फक्त समजून घ्या, 44 पैकी 3 वेळा असू शकते, याचा अर्थ 44 पैकी उरलेले 41 वेळा नसू शकते. तर नॉर्मली असण्याची असं समजून सोडवायचं, आणि शेवटची स्टेपमध्ये थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून 44 पैकी 3 वेळा जर होत असेल असत असेल तर याचा अर्थ 44 पैकी उरलेल्या 41 वेळा सारख्या रंगाच्या नसतील असं होईल. हे आपल्याला लक्षात येईल. क्लिअर आहे. चला, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवू शकतो. समोरचे आपण प्रश्न सोडू. 2 प्रश्न आपण घेणार आहे आता पुढचे. ठीक आहे, पहा हा राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, सीसॅटला विचारला होता हा प्रश्न. तुम्हाला लक्षात येईल पेपर वगैरे पाहिले तर. 15 मुले आहे म्हटलं, 10 मुली आहे. ठीक आहे, तर टोटल झाले 25. ठीक आहे, 3 मुलांची निवड करायची आहे, 3 जण पाहिजे, यादृच्छिकपणे निवड करायची आहे. तर 1 मुलगी पाहिजे आणि 2 काय पाहिजेत मुलं. ठीक आहे, जे 3 जण पाहिजे आहे त्याच्यामध्ये निवड कशी करायची आहे, 1 मुलगी पाहिजे आपल्याला, 2 मुलं पाहिजे. तर कसं सोडवणार पहा लक्षात घ्या व्यवस्थित. नंबर ऑफ पहिले सॅम्पल स्पेस, तर याला म्हणतो मराठीत आपण एकूण शक्यता. तर एकूण शक्यता हे एकूण मधूनच काढल्या पाहिजे. ठीक आहे, मग एकूण वस्तू असू द्या किंवा एकूण व्यक्ती असू द्या. जसं 15 मुले आणि 10 मुली हे टोटल झाले 25, तर एकूण शक्यता हे 25 मधून काढणार आपण. मग 25 मधून 25 कॉम्बिनेशन आपल्याला 3 जण पाहिजे, तर 25 कॉम्बिनेशन 3. मग याला सोडवताना समोर 25 गुणाकारात 24 गुणाकारात 23, 3 पर्यंत लिहिणार. 1 2 3 संख्या, खाली 3 आहे म्हणून खाली 3 2 1 असं. ठीक आहे, मग याला जर आपण सोडवतो म्हटलं तर लक्षात येईल का हे 6 होईल, या 24 सोबत भाग देणार, 4चा भाग जाईल. मग हे 25 चौक 100 होणार, 23 गुणाकारात 100 केलं तर हे होतात 2300. तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आला आपला 2300. ठीक आहे, त्यानंतर आता नंबर ऑफ इव्हेंट जर काढायचं म्हटलं तर पहा लक्षात व्यवस्थित. 1 मुलगी पाहिजे म्हटलं तर ते कशातून घेणार, 10 मुलीमधून. आणि 2 मुलं जर पाहिजे म्हटलं तर ते कशामधून घेणार आपण, 15 मुलांमधून 2 घेणार. हे आपल्याला समजलं पाहिजे. पहा, मग मुलगी घेताना मुलगी म्हणजे व्यक्ती, व्यक्ती म्हणजे कॉम्बिनेशन.
तर 10 पैकी 1 मुलगी आणि 15 जे मुलं आहेत त्याच्यापैकी 2 मुलं, आणि मुलगी आणि मुलगा हे दोन्ही आपल्याला पाहिजे आहे, हे आवश्यक आहे. एक मुलगी आणि 2 मुलगा म्हणजे मुलगी आणि मुलगा हे दोन्ही घटक आवश्यक आहे, म्हणून मध्ये कशाचे चिन्ह? गुणाकाराचे, किंवा इकडला 1 आणि इकडले 2 असे मिळून 3 जण पाहिजे म्हणजे दोन्ही घटक आवश्यक आहे, म्हणून मध्ये कशाचे चिन्ह? गुणाकाराचं. तर 10 पैकी 1 म्हटलं तर n कॉम्बिनेशन 1 म्हटलं तर हे होत असते n म्हणजे किती? 10. ठीक आहे. गुणाकारात 15 कॉम्बिनेशन 2 म्हटलं तर याला आपण कसं लिहू शकतो? पार अपमध्ये सांगतो. 15 14 खाली 2 1, हे 2 या 14 सोबत भाग दिला 7चा तर 15 7 किती होते? 105. मग 105 गुणाकारात 10 केले तर हे होते 1050. ठीक आहे. याचा गुणाकार केला 105 गुणाकारात 10 तर ते किती होते? 105. मग प्रोबॅबिलिटी काय सांगते आपल्याला? वर नंबर ऑफ इव्हेंट ठेवा तर नंबर ऑफ इव्हेंट किती? 1050, आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हटलं तर किती? 2300. यांचा जर भाग देतो म्हटलं तर सुरुवातीला 1 1 0 कॅन्सल करा. मग 105 आणि 230 म्हटलं तर 5 भाग जाईल. 5 जर भाग देतो म्हटलं इथं तर 5 2 10, 5 1 5 म्हणजे 21 येणार. खाली 5 भागतो म्हटलं तर 230 आहे बघा. 5 चोक 20, 23 मधून 20 काढले तर 3 उरणार. परत जर 0 घेतला 30 होईल. 5 सख 30, तर याचा आन्सर यायला पाहिजे 21/46. ठीक आहे, जे की ऑप्शन नंबर आपलं 1 आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे 21/46. हा राज्यसेवेला सीसॅटला विचारला होता. ओके. पुढचा प्रश्न. पहिल्या 200 नैसर्गिक संख्यांपैकी, याचा अर्थ नंबर ऑफ सॅम्पल स्पेस जे असणार पहिल्या 200 नैसर्गिक म्हणजे काय? 1च्या फरकानं वाढणाऱ्या 1 पासून सुरू होणाऱ्या ह्या 200 संख्या. तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस झालं 200. 200 नैसर्गिक संख्या म्हटलं. ओके. एकीची निवड करण्यात आली. कितीची निवडली म्हटलं? 1. तर 1 निवडणं म्हणजे छेदामध्ये जेवढे टोटल असणार तेवढे टोटल म्हणजे 200 असणार. तर परिपूर्ण घन, तर आपल्याला परिपूर्ण काय म्हटलं? घन प्राप्त होण्याची संभाव्यता किती? तर आता नंबर ऑफ इव्हेंट पहा. यांचं म्हणणं आहे का 1 ते 200 पर्यंत, आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 1 ते 200 पर्यंत जर आपण संख्या पाहिल्या तर त्यामध्ये घन संख्या मिळण्याची संभाव्यता किती? बा घन संख्या किती आहे? तर आता 1 ते 200 मध्ये पहिले 1चा घन 1 होईल, 2चा घन 8, 3चा घन 27 मिळणार, 4चा घन 64 मिळेल, 5चा घन 125 मिळणार. 6चा घन म्हटलं तर 216 होते, जे की 200 पेक्षा मोठे होईल. तर आपल्याला 200 पर्यंत बघायचं आहे, तर मॅक्झिमम 5चा घन 125 असं मिळणार. मग घन जर मोजले, घनसंख्या 1 2 3 4 5, तर 200 पर्यंत घनसंख्या किती आहे? 5. तर 200 पैकी 5 असं होईल. मग 200 पैकी 5 म्हटलं, 5 भाग दिला, 5 1 5, खाली 5 चोक 20, 1 0 म्हणजे किती होणार? 1/40. तर या प्रश्नाचा आन्सर किती असणार? 1/40. क्लिअर आहे? तर विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद. परत भेटूया नवीन लेक्चरमध्ये.